नमस्कार. स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताज ज्ञानमध्ये. म्हाडा कोकण मंडळ ऑक्टोबर 2024 ची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली असून ती कशी पाहायची आणि कोणत्या योजनेसाठी किती अर्ज आले आहेत ते आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. ऍक्सेप्टेड ऍप्लिकेशन किती आलेले आहेत आणि रिजेक्टेड ऍप्लिकेशन किती झालेले आहेत त्याची संपूर्ण माहिती आम्ही आपल्याला देणार आहोत. गुगलवर म्हाडा टाईप केल्यानंतर आपण https://housing.mahada.gov.in यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक पेज ओपन होईल. त्यामध्ये डाव्या हाताला 3 लाईनवर आपल्याला क्लिक करायचे आहे. मेनूमध्ये आपल्याला पब्लिश ऍप्लिकेशन यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर कोकण मंडळाची ड्राफ्ट लिस्ट पब्लिश झाली आहे ते आपल्याला इथे दिसत आहे. इथे एकूण 4 योजनांची ड्राफ्ट लिस्ट प्रसिद्ध झालेली आपल्याला दिसत आहे. म्हाडाची सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना. त्याची आता आपण ऍक्सेप्टेड लिस्ट कशी पाहायची ते पाहत आहोत. ऍक्सेप्टेड लिस्ट वरती क्लिक करत आहोत. आपल्या समोर अशी एक छोटी विंडो ओपन होईल. आपण क्लाउड डाउनलोड वरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या समोर अशी मोठी विंडो ओपन होईल आणि आपण स्क्रोल करून ह्याच्यामध्ये ऍक्सेप्टेड ऍप्लिकेशन आणि त्यांची नावं आपण इथे स्क्रोल करून पाहू शकतो. आपली नावं आपण इथे पाहून घेऊ शकतो. आपला फॉर्म ऍक्सेप्ट झाला आहे का ते आपण स्क्रोल करून इथे पाहू शकतो. कंट्रोल F दाबून आपण इथे आपले जर नाव टाईप केले तरी सुद्धा आपण इथे आपले नाव पाहू शकतो. आपण आता इथे आपले नाव टाईप करून पाहूया. अशा तऱ्हेने आपण इथे एक नाव टाईप करूया. नाव टाईप केल्यानंतर आपण पाहू शकतो इथे नाव हायलाइट झालेलं आहे. अशा तऱ्हेने आपले नाव आपण शोधू शकतो. तसेच आपण आपला ऍप्लिकेशन नंबर टाकून सुद्धा आपलं नाव चेक करू शकतो. आता आपण इथे ऍप्लिकेशन नंबर टाकतोय. ऍप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर आपण पाहू शकतोय की ऍप्लिकेशन नंबर सुद्धा हायलाइट झालेला आहे आणि त्याच्या समोर आपल्याला संपूर्ण माहिती सुद्धा येत आहे. असंच आपण आपलं नाव किंवा ऍप्लिकेशन नंबर टाकून चेक करू शकता ही लिस्ट. आणि आपण ही लिस्ट डाउनलोड सुद्धा करून घेऊ शकता. डाउनलोड करून आपण ती सेव्ह करून घेऊ शकता. इथे आम्ही सेव्ह केलेली आहे. अशाच तऱ्हेने आपण इतर योजना सुद्धा पाहू शकता. आता आपण रिजेक्टेड ऍप्लिकेशन वर क्लिक करत आहोत. क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशी छोटी विंडो ओपन होईल आणि आपण क्लाउड डाउनलोड वरती क्लिक करायचं आहे. अशी आपल्या समोर एक मोठी विंडो झालेली आहे ओपन आणि आपण स्क्रोल करून इथे आपण पाहू शकता. तसेच आपल्या समोर रिजेक्टेड ऍप्लिकेशनचे रिझन म्हणजे कारणेही देण्यात आली आहेत की आपला अर्ज का रिजेक्ट झाले आहे किंवा आपला अर्ज का अपात्र झाला आहे त्याची इथे आपल्याला कारणे सुद्धा देण्यात आलेली आहेत आणि त्या कारणांची आपल्याला पूर्तता करायची आहे. 16 ऑक्टोबर 2024 प्रारूप अपात्र अर्जाची यादी. उपरोक्त सोडतीकरता प्राप्त अर्जातील खालील अर्ज नमूद केलेल्या कारणान्वये अपात्र ठरवण्यात येत आहे. तरी अपात्र ठरवण्यात आलेल्या अर्जदारांना याबाबत काही हरकती असल्यास दिनांक 22/1/2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपण https://housing.mahada.gov.in या संकेतस्थळावर लॉग इन करून माय इश्यू मेनू मध्ये जाऊन रेस ग्रीव्हन्स ऑब्जेक्शन सजेशन्स हा पर्याय वापरून त्या नोंदवाव्यात किंवा कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ म्हाडा कार्यालय लॉटरी विभाग येथे प्रत्यक्ष हजर राहून सादर करावीत. विहित वेळेनंतर हरकती अर्जाचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही. सोडतीसाठी पात्र व अपात्र अर्जांची अंतिम यादी दिनांक 24/1/2025 रोजी सायंकाळी 6 वाजता. इथे लक्षात घ्यायचंय यांची टायपिंग मिस्टेक झालेली आहे. इथे 20 झालेली आहे पण ती 24 तारीख आहे.
24 तारखेला सायंकाळी 6 वाजता https://housing.mahada.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. अशाच तऱ्हेने आपण इतरही योजनांची ड्राफ्ट लिस्ट पाहू शकता. म्हाडा ऍक्सेप्टेड ऍप्लिकेशन 20% हाऊसिंग स्कीम 23,574 अर्ज, म्हाडा टेनामेंट्स 434 अर्ज, म्हाडा प्लॉट्स 142 अर्ज, 15% स्कीम 417 अर्ज, म्हाडा रिजेक्टेड ऍप्लिकेशन 344. रिजेक्ट झालेल्या 344 अर्जदारांना 22 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांना दिलेल्या कारणांची पूर्तता करायची आहे, हे आपण लक्षात ठेवावे. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता. धन्यवाद.